मी व्हिडिओ काढायला लागले आणि माझ्याकडे एक काका रागात बघत होते. ते का ते पुढं सांगतेच. पण ह्या शेंगांचे शेंगदाणे काढून ठेवायचे होते, कारण खूप दिवस झालेले ते तशाच पडलेल्या आहेत. मी बऱ्याच शेंगा खाल्ल्यात, पण आता हे जास्त खाऊ शकत नाही. म्हणून मी ह्याचे शेंगदाणे काढून ठेवण्यासाठी बाल्कनीमध्येच बसले. कारण उन्हाचं बाल्कनीमध्ये इव्हनिंग टाईममध्ये एवढी छान थंड हवा येते ना, घरामध्ये गरम होतं, पण बाहेर छान वाटतं. म्हणून मी बाहेरच बसले होते. आता हे शेंगा काढेपर्यंत मला नाईटच झाले होते, अंधार वगैरे झाला होता ते. आणि येते वेळेस ह्यांनी माझ्यासाठी मस्त मिरची पकोडे वगैरे घेऊन आले होते. आणखी एक घेऊन आले माझ्यासाठी स्पेशल, म्हणजे दही पकोडे. नाही नाही, चांगलं नाही असं म्हणत म्हणत ऑलमोस्ट मी सगळंच खाऊन टाकले होते, कारण आंबटही लागत होतं आणि चविष्टही लागत होतं ते. म्हणून आता आम्ही छान नाही, छान नाही म्हणता सगळं संपवून टाकलं मी. तसं हे मला माझ्यासाठी काही ना काही घेऊनच येत असतात म्हणा. नंतर मी स्प्राउट बनवण्यासाठी ठेवले. तर ते काका का रागवत बघत होते माहिती आहे का? मी बाहेर गेले होते ना शिवरात्रीच्या दिवशी, तर मी टेम्पलच्या बाहेर व्हिडिओ काढत होते. तर त्यांना वाटलं की त्यांचाच व्हिडिओ काढते, म्हणून ते रागात बघत होते. चला भेटू पुन्हा.